तोपर्यंत माझ्या जवळपास 17 मुख्य परीक्षा आणि 4 मुलाखती झाल्या होत्या आणि आणखी बाकी होत्या. म्हणजे PSIचे 17 इंटरव्ह्यू, 18 इंटरव्ह्यू, त्यानंतर राज्यसेवेचा 20, 21, 22 असे 19, 20, 21 असे 3 आणि 2 5 माझे इंटरव्ह्यू झाले आणि टोटल 18 मुख्य परीक्षा. मॅडम विदर्भातला दिसताय म्हटलं आपल्या एरियातला दिसताय काही होऊ शकते. ओळख वाढत गेली, त्याचं रूपांतरण प्रेमात झालं आणि आता आम्ही याच वर्षी मार्च मध्ये आम्ही लग्न बंधनात अडकलो. सकाळी मेडिटेशनला जात होते 5 वाजता उठून. सर पण मेडिटेशनला येत होते. सरांना मेडिटेशन करायचं नव्हतं ते मला नंतर समजलं. स्वयंपाक करायला आवडेल. निखिलला चांगला स्वयंपाक करते. हॉबी होती माझी की मी कुकिंग टाकली होती आणि कुकिंग आणि ती चुकीने मॅडमच्या हातात बुक पडली इंटरव्ह्यूची आणि तिला छंद हा कुकिंग दिसला. त्यातच मी फसलो. भांडण्याचा कॉन्ट्रॅक्ट तेच घेतात. माघार कोण घेत? मी. मॅडम मी सगळं टाकून दिलं. मला पुस्तकही नाही पाहिजे, तुम्ही नाही पाहिजे, मला दोघांसाठी काहीच नाही करायचं. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज वास्तव कट्ट्यावरती अधिकाऱ्यांची जोडी तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या जोडीमध्ये निखिल वाघ सर आहेत, ज्यांचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि सरांविषयी सांगायचं झालं तर सरांनी यापूर्वी 18 मेन्स आणि 5 इंटरव्ह्यू दिलेत. आणि विशेष म्हणजे सर स्वतः मार्गदर्शक आहेत. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. मला वाटतं सिलेक्शन झाल्याच्या नंतर देखील तुम्ही यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. आणि सरांच्या अर्धांगिनी अश्विनी नेमाडे वाघ मॅडम आहेत, त्यांचं उपशिक्षणाधिकारीपदी निवड झालं आहे. मॅडम तुमचं दोघांचंही वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. आणि मॅडमविषयी जर सांगायचं झालं तर मॅडमनी गावाकडेच राहून घरी राहून अभ्यास केला. तो कसा केला, काय केला ते मॅडम आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहे. पण हे सांगणं गरजेचं आहे की मॅडमनी पूर्वपरीक्षा दिल्या 2, यश आलं नाही. परंतु ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की नक्की अभ्यास करायचा काय असतो, MPSCला काय अपेक्षित, त्यानंतर पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू तिन्ही स्टेप पार करून तुम्ही उपशिक्षणाधिकारीपदी तुमची निवड झाली. आणि हेही सांगायला आवडेल की दोघांची भेट वनामतीमध्ये झाली आणि तिथूनच हा प्रवास सुरू झाला. परंतु त्याच्या आधीचा देखील प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलं, स्टेप अप अकॅडमीचं किंवा स्टेप अप पब्लिकेशनचं जे काही सायन्सचं बुक आहे त्या दोघांनीच लिहिलेलं आहे. त्याच्यावरती पण येऊयात. परंतु तुमच्या दोघांचा वैयक्तिक प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात का आला? माझं सगळं ठरलं नव्हतं की MPSCचा अभ्यास करायचा वगैरे. मी ग्रॅज्युएशन करत होती आणि आमच्या गावात काय असते 18 वर्ष झाले की लग्न करतात मुलींचं. त्याच्यामुळे माझ्या पण डोक्यात असं काही नव्हतं की आपल्याला खूप काही करायचं आहे. पण माझी आई आहे ना, ती शिकलेली नाही आहे. त्याच्यामुळे तिला नेहमी असं वाटायचं की मी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मला ती नेहमी हेच सांगायची की अभ्यास कर, काहीतरी मोठं बन, असं नेहमी मोटिवेट करत राहायची. पण ग्रॅज्युएशन मला वाटलं ग्रॅज्युएशन करायचं, नंतर MSc, नेट सेट आणि आपण गावात राहून आणि तेल्हाऱ्याला, म्हणजे गावापासून 5 किलोमीटर माझा तालुका आहे तेल्हारा, तर तिथेच मी ग्रॅज्युएशन केलं माझं. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी अकोल्याला जायचं होतं, तर ते काही पॉसिबल नव्हतं मला असं वाटलं. तर मग मी काही करणार नव्हती असं. बट माझी एक फ्रेंड आहे शिवानी, तर ती शेगावला तेव्हा इंजिनिअरिंग करत होती. तर मग ती मला नेहमी कॉल करून सांगायची ग्रॅज्युएशनला असताना की MPSCचा अभ्यास करायचा आहे किंवा MPSC असं असं असते किंवा त्याच्यात आपण एक्झाम क्वालिफाय करू शकतो वगैरे. तर मग तिच्यामुळे मग मला त्याच्या MPSC बद्दल थोडी माहिती मिळाली आणि थोडा थोडा इंटरेस्ट वाटायला लागला. मग तेव्हापासून मी अभ्यासाला सुरुवात केली आहे MPSCच्या. आणि सुरुवातीला असं माहिती नव्हतं की नेमकं काय वाचायचं, कसं वाचायचं. त्याच्यामुळे माझ्याजवळ करंट अफेअरचं एक पुस्तक होतं आणि एक तात्याचा ठोकळा होता. ते 2च पुस्तकं मी सुरुवातीला वाचत होते. मला असं वाटायचं की ते 2 पुस्तकं म्हणजेच पूर्ण आपला अभ्यास असणार आहे. नंतर मग काही दिवसानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं, तर मग मी घरीच राहत होती माझ्या गावाकडे. तर माझी दुसरी एक फ्रेंड आहे की ती UPSC करत होती. ती पुण्यावरून रिटर्न घरी आलेली. तर मग माझी आई मला तिच्या घरी पाठवत होती की तिथे जाऊन तरी बस, म्हणजे काहीतरी तुला वाटेल असं की अभ्यास करावा म्हणून. मग ती UPSCचा अभ्यास करत होती, तर मी पण तिच्यासोबत मग ते इंडियन पॉलिटीचं पुस्तक वगैरे वाचायला लागले थोडं.
मग 6 महिने तर मी आधी ते इंडियन पॉलिटीचं पुस्तकच वाचले. मला इंग्लिश समजत नव्हतं आणि ती इंग्लिशमधून अभ्यास करायची. मग आता माझी आई पाठवायची, त्याच्यामुळे घरी थांबण्यापेक्षा ठीक आहे, मग मी तिच्या जवळ बसून अभ्यास करायचे. मग मला थोडं थोडं ते समजायला लागलं होतं की पॉलिटी, जिओग्राफी आणि ती जे करंट अफेअर वगैरे जे UPSCचं करायची, मी पण तिच्यासोबत तेच तसं थोडं थोडं करत होते. नंतर मग तिच्या मार्फतच मला ते प्री-IAS ट्रेनिंग सेंटर असते याच्याबद्दल माहिती पडलं. मग मी तो फॉर्म असाच भरला. ठीक आहे, तिनेच मला भरून दिला की हा PITCचा फॉर्म असतो की तू भरून घे म्हणून. मग एक्झाम त्याची अमरावतीलाच होती आणि अमरावतीला माझी बहीण असते. मग मी म्हटलं ठीक आहे, आपण आपल्या बहिणीच्या घरी पण जाणं होते आपलं एक वेळ आणि एक्झाम पण होऊन जाते. तर मग मी तो फॉर्म भरला आणि अमरावतीला एक्झाम द्यायला गेलेले. तर त्याच्यात माझं सिलेक्शन झालं नंतर PITC अमरावतीसाठी. तर मग तिथे मग मी अमरावतीला जाऊन अभ्यास केला. म्हणजे मी पहिल्यांदा अमरावतीला गेल्यानंतर मला समजलं की मग मी तिथे जाऊन MPSCचा थोडं मला एक्सपोजर भेटलं की हा MPSC अशी आहे किंवा ही पुस्तकं वाचायला पाहिजेत. नंतर PITCला असं असतं की प्रिलिम जर आपण क्वालिफाय झालो UPSCची तर आपली ती स्कॉलरशिप कंटिन्यू राहणार असते. तर मग ती एक्झाम मी दिली होती, बट ऑब्वियसली एक्झाम काही माझ्याच्याने क्वालिफाय झाली नाही. तेवढ्यातच सारथीचा एक फॉर्म निघाला. तर सारथी नवीनच होती, सारथीची पहिलीच एक्झाम होती आणि ती मी दिली होती. तर मग माझं सारथीमध्ये सिलेक्शन झालेलं. तर मग मी पुण्याला आले आणि 2-3 महिने झाले आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली. क्लासला मी पहिल्यांदा गेले युनिकला. तर तिथे त्यांनी गेल्या पहिल्या दिवशी आमच्या जिओग्राफीचा पेपर घेतलेला. तर जिओग्राफीच्या पेपरमध्ये सर्वात जास्त मार्क्स मलाच होते तिथे आणि ते लिस्ट लावत होते. तर मग तेव्हा मला एक गोष्ट समजली. आधी माझ्या डोक्यात असं होतं की अधिकारी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप निगेटिव्हिटी होती की आपण क्वालिफाय नाही करू शकत किंवा आपण ते कधी ओव्हरकम नाही करू शकणार आहे. आणि आजूबाजूला कोणी कधी मी अधिकारी असं बघितलं सुद्धा नव्हतं. तर त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर मला एकच हे समजलं की आपण एवढ्या क्राऊडमध्ये 500 लोकांमध्ये जर आपली जर पहिली रँक येऊ शकते म्हणजे आपण काहीतरी करू शकतो किंवा आपला अभ्यास चांगला आहे, आता आपण एक्झाम क्वालिफाय करू शकतो. त्याच्यानंतर मग तिथे नंतर मग बरेच मित्रमैत्रिणी भेटले. मग त्यांच्यासोबत डिस्कशन झालं. नंतर टेस्ट सिरीज जॉईन केली. नंतर मग त्या मार्फत मला समजायला लागलं की नाही, आपण अभ्यास कसा करायला पाहिजे किंवा मार्क्स कसे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. आणि माझे इम्प्रूव्ह होतच होते, पण तेवढ्यातच लॉकडाऊन लागलंय. नंतर मग लॉकडाऊनमध्ये सर्व बंदच होतं. काही दिवस मी थांबले मग इथे आणि नंतर मग मी परत माझ्या गावी गेले. तर तिथून मग एक्झामच होत नव्हती. कोविडमध्ये एक वेळ एक्झाम पोस्टपोन झाली, 2 वेळ झाली, 3 वेळ झाली, असं एक्झाम पोस्टपोन होत होती. नंतर मग मी बऱ्यापैकी अभ्यास करत होते. जो पण माझं जे राहिलं होतं वाचायचं किंवा जे म्हणजे बाकी सर्व लोकांनी जे मला सांगितलं होतं की हे वाचायला पाहिजे, ते वाचायला पाहिजे, इथून कव्हर होईल किंवा पेपर ॲनालिसिस करायला पाहिजे, जे पण असेल नसेल जे राहिलं असेल ते सर्व मी कोविडमध्ये वाचून काढलं होतं. म्हणजे आता काही खूप चांगली संधी भेटली होती. मग म्हणजे जे राहिलं असेल माझं ते सर्व माझं त्या कोविड पिरियडमध्ये वाचून झालं होतं. पण तरीही एक्झाम होत नव्हती. शेवटी मला असं वाटलं आता खूप उशीर होत आहे आणि घरचे पण म्हणायला लागले की आता टाइम होत आहे, एक्झाम पण नाही आहे, तर मग काय करायचं. तर म्हणून मी रेल्वेचा फॉर्म निघाले होते तेव्हा NTPCचे. मग मी ती एक्झाम मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. मग मी ती एक्झाम दिली पण होती आणि ती क्वालिफाय पण झाली होती. पण नंतर तेवढ्यातच मग त्याची मेन्स द्यायच्या आधी राज्यसेवेची प्रिलिम्स निघाली आणि त्याचा फॉर्म म्हणजे एक्झामची डेट फिक्स झाली. तर मग मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केला आणि तेव्हा मी घरीच होती प्री मेन्स इंटरव्ह्यू या दरम्यान. मग त्याच परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन झालं. क्या बात आहे. म्हणजे तुमचा अकोला पुणे प्रवास होऊन कोविडचा प्रवास करून तुम्हाला यश मिळालं आणि कोविडची तुम्हाला चांगली संधी मिळाली. नक्कीच. तुमचा कसा होता प्रवास, तुम्ही काय आला त्या क्षेत्रात? मी बालपणीच मला अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं याच्यासाठी, कारण माझ्या कुटुंबात आम्ही 2 बहिणी आणि मी एक भाऊ, असं 3 जणांचं कुटुंब होतं. त्यात घरची परिस्थिती हालाकीची, वडील ॲटो चालवायचे. मग त्यांच्याकडून काही शिक्षण व्यवस्थित होत नव्हतं. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद शाळेत मराठी मीडियम शाळेत आम्ही शिकत गेलो. दोन्ही माझ्या मोठ्या बहिणी आहेत. मोठी बहिणींनी MPSC केलं आणि ती आता गव्हर्नमेंट नोकरीवर लागली. सगळ्यात पहिले ती ऑडिटर आहे. त्यानंतर तेव्हा कळलं की आपल्याला आता कुठेतरी बिना पैशांसुद्धा नोकरी लागत असते, आपण अधिकारी होऊ शकतो हे समजलं. आणि त्यानंतर मग दुसरी बहीण सुद्धा त्याच मार्गाने गेली आणि ती पण आता ST आहे. म्हणजे दुसरी बहीण पण MPSCतून क्वालिफाय झाली. त्यानंतर आता राहिलो तुम्ही तिसरा. त्यावेळेस मी काही ना 7वी-8वीतला मुलगा असेल छोटासा.
काही समजत नव्हतं. त्यांची पुस्तकं एमपीएससीच्या घरात दिसायचे, ते मी ठोकळे वगैरे ते असंच वाचायचो. त्यातून मला ऑटोमॅटिक आवड निर्माण झाली मागच्या 4-5 वर्षात, म्हणजे 5वी ते 10वीच्या कालावधीत. मग 10वीत ठरवलं की मला आता व्हायचंय, तर मला काहीच नाही करायचंय, मला अधिकारीच व्हायचंय. मग मला इंजिनिअरिंग करायचं नाही, डॉक्टर नाही करायचंय, कुठेच नाही राहायचंय, मला फक्त एमपीएससी करून अधिकारी व्हायचा आहे. ते फिक्स झालं होतं, कारण घरचं बॅकग्राऊंड तसं भेटलं होतं. मग ठरवलं, 11वी-12वी सायन्स घेतलं, त्यानंतर प्लेन ग्रॅज्युएशन केलं बीएससी मध्ये. मग 2016ला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि 17ला चालू केला एमपीएससीचा अभ्यास. पण त्या काळातली, बहिणींच्या काळातली एमपीएससी आणि आताची खूप काही फरक होता. त्यांना गट क बद्दलच्या पोस्ट बद्दल माहित होतं, पण अधिकारी कसं व्हायचं राज्यसेवेतून हे काही मार्गदर्शन नव्हतं. आणि मी यवतमाळ सारख्या मागास भागातून असल्यामुळे तिथे सुद्धा एमपीएससीचं मार्गदर्शन नाही, राज्यसेवेचं तर बिलकुलच नाही. त्याच्यामुळे 2017ला जे काही आपले जुने अधिकारी झालेले होते त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. त्या दृष्टिकोनातून मग अभ्यास चालू केला. पहिले तर वाटायचं की आपण मी शाळेतला एकदम साधारण विद्यार्थी, 70% वाला, आणि आपल्या शाळेचे बाकी 90% वाले. म्हणजे शाळेत माझा पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, आपण 25, 30, 35 फक्त पास होणारे विद्यार्थी होतो. त्यामुळे असं कधी वाटलं नाही की भाई एवढे हुशार परत तर झाले नाही, आपण कसं होणार. तर मग तरी सुद्धा कंबाईनचा अभ्यास चालू केला. म्हटलं आपण कंबाईनहून पीएसआयच व्हावं, आता आपली हाईट वगैरे चांगली दिसते, पीएसआय व्हावं. मग कंबाईनचा अभ्यास चालू केला 2017ला. खूप अभ्यास केला, कारण बहिणींचे जवळपास लग्न झालेले होते आणि बाबा ॲटोच चालवत होते. आर्थिक परिस्थिती नव्हती की 17ला क्लासेस करण्यासाठी पुण्यात येऊन महागडे क्लासेस लावणं. ते पैसे नसल्याने समजलं की आपल्याला यवतमाळात जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. मग होईल तसं जुन्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतलं. 17ला कंबाईनचा अभ्यास चालू केला आणि पहिल्याच 6 महिन्यात प्रिलिम काढली कंबाईनची. तेव्हाच कंबाईन आली होती 2017लाच, आणि तेव्हाच प्रिलिम काढली 6 महिन्यातच. माझी छाती टाईट, म्हटलं पहिल्याच वर्षी आता आपण पोस्ट काढून घरी, म्हणजे आपल्याला आयुष्य सेट डायरेक्ट. पण असं नसते. त्याच्यामुळे आपण 6 महिन्यात प्रिलिम काढली, मेन्स दिली, एसटीआय 1 मार्कांनी कटलो, एएसओ 4 मार्कांनी कटलो, पीएसआय मेन्स क्वालिफाय झालो, फिजिकलला गेलो. फिजिकलच्या वेळेस नुकतं जेव्हा फिजिकल होतं तेव्हा इंज्युअर झालो. इंज्युअरीमुळं पीएसआय सुद्धा हातातून गेली. 2017 वर्षात तसंच गेलं. 18ला परत सगळ्या प्री काढल्या कंबाईनच्या, सगळ्या मेन्स दिल्या, परत 1-2 मार्कांनी कटत 2018 पण असंच गेलं. मग मला सांगितलं की जे काही अभ्यास करणार होते माझ्यासोबतचे, की हा जे एक्झाम देतो ते सगळीच पास होतो, प्री असो मेन्स असो, हा पास सगळ्याच होतो. मग हा कदाचित हुशार असेल. मग मला सुद्धा वाटलं आपण सगळ्या एक्झाम पास म्हणजे आपण थोडंसं हुशार आहे वाटते. मग आपण शिफ्ट व्हायला पाहिजे कुठं, कंबाईनवरून राज्यसेवेत. मग 2-3 वर्ष कंबाईनचा अभ्यास केल्यानंतर मी शिफ्ट झालो राज्यसेवेकडे 2019ला. मग 19ला प्री दिली राज्यसेवेची, पास झालो. मेन्सला पण गेलो, मेन्स पास झालो. त्यानंतर मेन्स कशी करायची काहीच माहित नव्हतं. 2 महिने म्हटलं थोडेसे पैसे गाव घरून, कसे तरी 20,000 आणले आणि 20,000 घरून आणून इकडून तिकडून मी पुण्यात आलो आणि दिलीप सरांचा HRDचा क्लास लावला. एकच क्लास लावला. ती क्लास केल्यानंतर HRDत चांगली प्रगती झाली, पण मेन्स झाली. इंटरव्ह्यूला पण पोचलो मी त्याच्यामुळे, आणि इंटरव्ह्यूला पोचलो पण शेवट आपले प्रयत्न अपयशी ठरले. मग तोपर्यंत माझ्या जवळपास 17 मुख्य परीक्षा आणि 4 मुलाखती झाल्या होत्या, आणि आणखी बाकी होत्या. म्हणजे पीएसआयचे 17 इंटरव्ह्यू, 18 इंटरव्ह्यू, त्यानंतर राज्यसेवेचा 20, 21, 22 असे 19, 20, 21 असे 3 आणि 2 5 माझे इंटरव्ह्यू झाले. आणि टोटल 18 मुख्य परीक्षा, म्हणजे गट क च्या 3 राहायच्या, गट ब च्या 3 राहायच्या, राज्यसेवेच्या राहायच्या, फॉरेस्टच्या राहायच्या, अशा अनेक होत माझा म्हणजे बिलकुल अपयशाचा असं चालूच होता. पायऱ्या, मेन्स देणे, इंटरव्ह्यू देणे, पण यश काही येत नव्हत्या. म्हणजे पायऱ्याचा एकदम असा जिना तयार झाला होता, बरोबर असा वरच्या मजल्यावरून टॉप टिप मध्ये उभा होतो मी, पण यश काही येत नव्हतं. पण मग 19ला प्री मेन्स इंटरव्ह्यू झाला, त्यानंतर अपयश आलं. त्यानंतर एक समजलं की
आपलं चुकत आहे कुठेतरी. मग मी आपल्या स्टेपअपच्या दिलीप सरांना कॉल केला. आम्ही रोज कॉन्टॅक्टमध्ये राहायचो. मग कोविडचा काळ होता. मला चूक सांगितली त्यांनी की तू नोट्स काढत नाही. मग मी फक्त पुस्तक पहिले अंडरलाईन करायचो पण नोट्स नाही काढायचो. त्यापर्यंत मी इंटरव्ह्यूला पोहोचलो पण अपेक्षित पोस्ट मी घेऊ शकलो नाही. मग पोस्ट घेऊ शकलो नाही याचं कारण समजलं मला की मी नोट्स काढत नाही आहे. मग आपलं कुठेतरी चुकत आहे. मग मी 20 मध्ये जेव्हा प्रिलिम्स दिली, कोविडचा काळ होता, प्री झाली, मेन्स काही होत नव्हती. मी पुण्यात परत 2 महिने आलो, टेस्ट सिरीज लावली. की टेस्ट सिरीज लावल्यानंतर सगळ्या नोट्स वगैरे तयार. त्यानंतर पुण्यात आलो. टेस्ट सिरीजमध्ये मी जेव्हा दिलीप सरांच्या टेस्ट सिरीजमध्ये मी एवढा मोठा क्राऊड, त्यांची टेस्ट सिरीज माहिती आहे 500-500 स्टुडंट असतात. त्या 500 स्टुडंटमधून मी नेहमी टॉप राहायचो. म्हणजे माझा तिथे एकदम असा कॉन्फिडन्स वाढला की आपणही आता पहिला दुसरा आपला नंबर येत आहे म्हणजे आपण थोडंसं हुशार आहे. कारण कसं आहे, आपण यवतमाळात राहून माझी स्वतःची टेस्ट नव्हती होत की मी अभ्यास तर चालू आहे माझा, पण तो कुठपर्यंत आला किंवा आपल्याला हुशार आहे की नाही किंवा आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकणार का नाही हे कळत नव्हतं. मग जेव्हा टेस्ट सिरीजला आलो इथे एवढ्या क्राऊडमध्ये आपला पहिला दुसरा नंबर येतोय टेस्ट सिरीजमध्ये, तेव्हा समजलं की आपण हुशार आहे थोडंसं. मग आपण पोस्ट घेऊ शकतो असं वाटलं. तिथून वाढला कॉन्फिडन्स. मग आता समजलं की आपल्याला 20 मधून पोस्ट भेटणार म्हणजे भेटणार. कारण 19चा आपला जो अनुभव होता, प्रीमियस इंटरव्ह्यू होता. मग 20ला लॉकडाऊन लागलं, घराकडे वापस जावं लागलं 2 महिन्यातच. घरी गेल्यानंतर सगळ्या लॅब बंद, अभ्यास कुठे करावं काही समजत नव्हतं. मी स्वतःची एक रूम भाड्याने केली, एक सिंगल रूम, आणि ते 2 मित्रांसोबत अभ्यास चालू केला. अभ्यास चालू करायचो पण पेपर व्हायचा नाही. मग तरी कोविडच्या काळात मी एकदम अभ्यासात सातत्य ठेवलं, कोणतीही गॅप दिली नाही. माझ्यासोबतचे इकडे जाऊ द्या, इकडे टाइमपास करू द्या, माहिती आहे कोविडमध्ये सगळेजण टाइमपास करत होते, इकडे तिकडे मोबाईलवर असू द्या की इकडे असू द्या. मी टाइमपास न करता मी माझ्या अभ्यासात सातत्य ठेवलं. कारण माझ्या एम फिक्स होतं की यावर्षी मला पोस्ट काढायची आहे म्हणजे काढायची आहे. कारण माहित होतं की यावेळेस बाकीचे अभ्यास करत नाही आहे, मग आपण करू म्हणजे आपण नक्कीच, आपण जर अभ्यास केला तर आपल्याला यश भेटणार. मग 2020ला तुफान अभ्यास केला. पेपर आदल्या दिवशी समोर जायचे, मुख्यमंत्री साहेब यायचे आणि पेपर तुमचा समोर गेला असे नेहमी सांगायचे. ते कानाला ऐकायची सवय झाली होती. खूप राग यायचा पण उपाय नव्हता, करणार काय आहे. आपण स्टुडंट होतो, काही करू शकत नाही. त्याच्यामुळे 1 वर्ष भेटला आम्हाला जवळपास मेन्सचा अभ्यास करायला. तुफान अभ्यास केला. डायरेक्ट मला तेव्हा 446 मार्क भेटले मेन्सला. इथेच माझी पोस्ट फिक्स झालेली होती की आता आपल्याला पोस्ट भेटलेली आहे, कुठली तरी पोस्ट नक्की भेटलेली आहे, हे फायनल झालं. आणि मग तिथून इंटरव्ह्यूसाठी परत 1 महिना पुण्यात आलो, मॉक इंटरव्ह्यू दिलेत आणि त्यानंतर मग 2020 मधून माझी सहाय्यक प्रकल्प अधिकारी या पदावर निवड झाली. म्हणजे तुम्ही दोघंही पूर्ण वेळ पुण्यामध्ये नव्हते? नाही, हे तुमच्या दोघांमध्ये एक साम्य आहे, दोघंही पुण्यात नव्हते आणि दोघंही ज्यावेळेस पुण्यात आले त्या जिओग्राफीच्या टेस्टमध्ये टॉपला होतात आणि तुम्ही दिलीप सरांच्या टेस्टमध्ये टॉपला होते. दोघं एकत्र कधी आले, दोघं भेटले कधी? मग 2020ची एक्झाम आमची 22ला रिझल्ट लागला. 2022ला 23 ऑगस्ट 2022ला आम्ही वनामतीला जॉईन झालो. मग तोपर्यंत ओळख होती नाही. वनामतीला आम्ही पहिल्यांदा फाउंडेशन ट्रेनिंग मध्ये आमची भेट झालेली आहे. तिथून मग आमचा फाउंडेशन ट्रेनिंग, त्यानंतर जवळपास 1 वर्ष ट्रेनिंग, 2 वर्ष ट्रेनिंग चालते. त्यात आमचा हळूहळू आमची ओळख वाढत गेली. म्हटलं मॅडम विदर्भातला दिसताय, म्हटलं आपल्या एरियातला दिसताय, काही होऊ शकते, चांगलं आहे. मग आपल्या एरियातल्या दिवशी मग आपुलकी वेगळी असते की विदर्भातले पहिलेच टक्का माहिती आहे आपल्याला की आम्ही विदर्भातल्या 11 जिल्ह्यातले आम्ही फक्त 10 जण त्या वनामतीला होतो. पूर्ण 200 जणांची जी बॅच होती CPTP 8ची आमची, त्यात 200 जण फक्त 10 जण विदर्भातले, त्यातले 7 मुलं 3 मुली. मग त्यात आपल्याला समजलं की आपल्याजवळ खूप कमी, आपल्याजवळ हे आहे की चॉईस कमी आहेत आपल्याला. मग त्यातून बेस्ट निवडण्यात मला मॅडम मिळाल्या. ओळख वाढत गेली, त्याचं रूपांतरण प्रेमात झालं आणि आता आम्ही याच वर्षी मार्चमध्ये आम्ही लग्नबंधनात अडकलोय. बरं. आणि या दरम्यान तुम्ही पुस्तक पण लिहिलं होतं सायन्स? यस. आमची
जेव्हा मागच्या वर्षी ओळख झाली त्यानंतर आम्ही दोघांनी दिलीप सरांचा माझा कॉन्टॅक्ट क्लोज असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी आधी क्लासेस, म्हणजे जेव्हा एक्झामचा रिझल्ट लागला तेव्हा मी क्लासेस घ्यायला चालू केली. माझं एम होतं पहिलेपासून की जो यवतमाळ सारखा किंवा विदर्भातला जो काही मागास भाग आहे त्या भागातल्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेसारख्या एक्झामचं नॉलेज देऊन त्यांना कुठंपर्यंत तरी थोडंसं अप करायचं आहे. मग मी 2022ला बॅच चालू केली. एकच बॅच, कारण आमची जॉईनिंग लगेच आली 3 महिन्यात. पण 3 महिन्यात मी एकच बॅच घेतली, 100 विद्यार्थ्यांची एक बॅच घेतली. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आज मी पहिल्याच दिवशी जेव्हा सेमिनार घेतला होता मी त्या दिवशी त्यांना आश्वासन दिलं होतं की माझ्या बॅचमधले मला जायपर्यंत 10% विद्यार्थी लावायचे आहे यवतमाळ जिल्ह्यात, मागास जिल्ह्यातले. तर त्या जिल्ह्यातून आता मला सांगण्यास आनंद वाटतो की माझे 100 पैकी आज 18 विद्यार्थी हे विविध पदावर कार्यरत आहे. आणि हेच मला खूप आनंद वाटतो की मी जे काही बोललो होतो मी ते साध्य केलं आहे. क्या बात आहे. म्हणजे एक अधिकारी घडवणारा अधिकारी म्हणता येईल. मॅडम सर बोलतायत पण तुम्ही काहीच सांगितलं नाही, कसे तुम्ही भेटले? त्यांनी विदर्भ पाहिला, तुम्ही काय पाहिलं? वनामध्ये असताना मी सकाळी मेडिटेशनला जात होते 5 वाजता उठून. सर पण मेडिटेशनला येत होते. सरांना मेडिटेशन करायचं नव्हतं ते मला नंतर समजलं. सर आधी यायचे, मेडिटेशन करायचे, पुन्हा रूमवर जायचे आणि झोपून राहायचे. नंतर असं नोट्स वगैरे पाहिजे वगैरे असं काहीतरी काम काढून सर बोलत होते थोडं थोडं. आणि नंतर मग सरांनी पुस्तकाबद्दल सांगितलं की पुस्तक लिहायचा विचार आहे. आणि आमच्या दोघांचं बॅकग्राऊंड सेमच आहे, म्हणजे आम्ही दोघांनी पण BSc केली आहे. आणि सायन्स बद्दल आम्ही डिस्कशन केलं तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सायन्समध्ये मला चांगला अनुभव आहे किंवा चांगला अभ्यास आहे माझा सायन्स बद्दलचा. तर मग ते म्हटले की तुम्ही मला मदत कराल का हे पुस्तक लिहिण्यासाठी तेव्हा. तर मग तिथून मग मी त्यांना हो म्हटले की आपण ठीक आहे, आपण पुस्तकाच्या नोट्स वगैरे काढून द्यायला मदत करू. मग तिथून आमचा प्रवास सुरू झाला. त्यांना सायन्सचं पुस्तक नाही, आयुष्याचं पुस्तक लिहिण्यासाठी सायन्सचं पुस्तक लिहिलंय त्यांनी. पुस्तक लिहिणं हे पहिलेच ठरलं होतं, त्या प्रवासात मॅडम भेटलाय. त्यामुळे एम क्लिअर होतं की मी पुस्तक लिहिणार छान पद्धतीने. आणि मग त्यात मॅडम अति जास्त हुशार होता सायन्सच्या, त्यानंतर माहित पडलं मला. म्हटलं याचा फायदा करून घ्या. त्यामुळे आम्ही जोडीने एक सुंदर पुस्तक लिहिलं. जवळपास 1 वर्ष आम्हाला पुस्तक लिहायला लागलेत. त्या 1 वर्षाच्या प्रवासात आमची घट्ट मैत्री होत गेली. आणि त्यानंतर मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानंतर मग इनी घरी सांगितलं, मी घरी सांगितलं आणि घरचे तयार झाले, माझ्या घरचे तरी. आणि मग अत्यंत पूर्ण तिथून मग लग्नाचा संघर्ष चालू झाला. काही दिवस संघर्ष, काही महिने संघर्ष केल्यानंतर मग आम्हाला त्याला सुद्धा यश आलं. म्हणजे पहिले पुस्तकाला यश आलं, मग लग्नाला यश आलं. आणि आज एक हॅपी कपल म्हणून आम्ही सध्या वावरत आहेत. संघर्ष म्हणजे तुमचं घरी सांगितलं, तुम्ही तर अरेंज मॅरेज टाईप लग्न केलं. तो एक बेनिफिट होता की आमची कास्ट सेम आली, त्यामुळे तो एक पॉझिटिव्ह पॉइंट घेऊन आम्ही समोर गेलो. पण माझ्या घरच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या एकदम मी पूर्ण केल्या होत्या. कारण घरच्यांना एक माझ्यासारखीच आणि माझ्या लेवलचीच मुलगी पाहिजे होती. त्यामुळे मी सुद्धा एक अधिकारी मुलगी बघितली. त्यामुळे माझ्या घरचे काही प्रॉब्लेम नव्हता, सगळे खुश होतं. शेवटी तिच्या घरचा जो काही प्रॉब्लेम होता तीच सांगेल. त्यांना असं वाटायचं डिस्टन्स खूप आहे अकोला आणि यवतमाळ. आणि आमच्या इथे असं आहे की जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात मुलगी दिल्या जाते. आणि एवढं दूर दिलं किंवा इन्सिक्युरिटीज की काय होऊ शकते माहिती नाही म्हणून. त्याच्यामुळे ते म्हणत होते की म्हणजे थोडं की आपल्या एरियातलाच मुलगा आपण बघूयात लग्न करायचं. बरं आहे ना, लांब जावाई जास्त येणार नाही ना घरी त्रास द्यायला. मग कसं कन्व्हिन्स कसं केलं? माझ्या पप्पाला मी सांगितलं तर तसं त्यांचा काही अपोज नव्हता असा. तर बट ते म्हणजे हेच सांगत होते की आपण आपल्या एरियातला मुलगा वगैरे बघूया तसं तसं. तर मग मी त्यांना सांगितलं की निखिल खूप चांगला मुलगा आहे म्हणून. आणि मी ओळखते त्याला, आमचं वनामध्ये भेटणं पण झालेलं आहे. आणि मला जसं जास्त घरातले कामं आवडत नाही करायला, स्वयंपाक करायला आवडत नाही.
निखिलला चांगला स्वयंपाक करता येतो. तर तो ते मला म्हटला की मी स्वयंपाक करेन, मी तुझा टिफिन बनवून देते. मी दादाला सांगितलं बघा मला स्वयंपाक बनवून देत नाही तर स्वयंपाक पण बनवू शकतो. कन्व्हिन्स करायला ते मदत करता का नाही स्वतः? हो करते. त्यांना मी तिला दोघं मदत करतो. हे साफ चुकीचं आहे. त्या मदत करतात का नाही विचारलं पाहिजे, कारण त्यांना स्वयंपाक येत नाही. येत नव्हता, पण आता खूप इम्प्रुव्हमेंट होऊन आता छान स्वयंपाक बनवला जातो. मी कारण राज्यसेवेच्या मेन्स मध्ये जे इंटरव्ह्यू मध्ये जे हॉबी होती माझी, ती मी कुकिंग टाकली होती. आणि कुकिंग आणि ती चुकीने मॅडमच्या हातात बुक पडली इंटरव्ह्यूची आणि तिला छंद हा कुकिंग दिसला, त्यातच मी फसलो. तिला वाटलं माझं जमलंय आता. नाही, पण तो छंद माहीत झाला म्हणून ते कारण दिलं त्यांनी लग्न जमवण्यासाठी. तो एक फायदा झाला. तो पण एक फायदा झालाय. सोबतच थोडं माझ्या घरी शेती वगैरे नसल्यामुळे, ते ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांना शेतीची अपेक्षा होती जी माझ्याकडे नव्हती. मी ते पूर्ण करू शकत नव्हतो. तो एक सुद्धा प्रॉब्लेम होता. नाही, तो प्रॉब्लेम नाही, तो युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. प्रत्येक मुलीच्या वडिलांना मुलगा नोकरीवाला पाहिजेत, मुलाच्या घरी शेती पाहिजेत आणि आमच्या मुलीला शेतीत नाही पाठवलं पाहिजे. ह्या 3 अपेक्षा या प्रत्येक मुलीच्या वडिलांच्या असतात. त्याच्यामुळे ते तुम्ही त्याला अपवाद असू शकत नाही. कसं ऍडजस्ट करता दोघेही नोकरीला? खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. सध्या तर माझी पोस्टिंग प्रोबेशन म्हणून मी नागपूर लावतो. आता माझी वर्धेला पोस्टिंग आहे, मॅडमची अमरावतीला आहे, घर यवतमाळला आहे. त्यामुळे असे 3 शहर आम्हाला हँडल करावं लागतात. राहतो यवतमाळला, मी यवतमाळवरून वर्धा अपडाऊन करतो, मॅडम यवतमाळ अमरावती अपडाऊन करतात. असं एक 100 किलोमीटरच्या आतलं डिस्टन्स आम्ही अपडाऊन करून, पण आमचा एकच हेतू आहे, आम्ही कुठेही राहिलो, जगाच्या कोण्याही कोपऱ्यात राहिलो तर संध्याकाळी आपण सोबत राहिलो पाहिजे. भांडणं कोण करतं? विचारायचं कामच नाही. ते तर प्रत्येक कपल मध्ये भांडण्याचा कॉन्ट्रॅक्ट तेच घेतात. माघार कोण घेतं? मी. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणले ना हॅपी कपल, रिझनच ते आहे. म्हणजे या गोष्टीवरती आपण परत येऊयात. परंतु ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, काय सांगाल कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली? बरं, कारण तुमच्याकडे 18 मेन्सचा अनुभव आहे आणि मॅडम आहेत की मॅडमने एकच मेन्स दिली आणि त्याच्यामध्येच म्हणजे दोन टोकाचे अनुभव आहेत तुमच्याकडे. काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना जेव्हा एमपीएससीत पाय टाकतात, तो सगळ्यात पहिले त्याचं ध्येय निश्चित असलं पाहिजे की त्याला करायचं काय, नेमकं कंबाईन करायचं, राज्यसेवा करायचं काय, की सरळ सेवा करायची, पोलीस भरती करायचं काय. माझं म्हणणं सगळ्यात पहिले ध्येय निश्चित करा, त्या दृष्टीने नियोजन आणि तिसरं मार्गदर्शन. या 3 गोष्टी जर का आपल्या व्यवस्थित असल्या तर आपल्याला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. ध्येय निश्चित केल्यानंतर जे काही आपण नियोजन करतो ते सगळ्यात खूप जास्त महत्वाचं. त्या नियोजनात सगळ्यात महत्वाचा आपला टाइम टेबल, डे टू डे आणि प्रत्येक तासाचा आपला हा टाइम टेबल असला पाहिजे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, म्हणजे माझा शेड्यूल राहायचा की मला सकाळी 7 वाजता जेव्हा मी अभ्यासाला बसायचो तर रात्री 11 पर्यंत फर्स्ट स्लॉटमध्ये एक विषय, 7 ते 12 पर्यंत, त्यानंतर 1 तासाचा लंच टाइम, त्यानंतर लंच टाइम नंतर परत दुपारचा स्लॉट संध्याकाळपर्यंत, मग संध्याकाळचा टी ब्रेक, त्यानंतर परत रात्रीचा 1 स्लॉट. अशा 3 स्लॉटमध्ये मी अभ्यास करायचो. त्यात सगळे विषय कव्हर झाले पाहिजे, संपूर्ण सिलेबस. याकडे सुद्धा लक्ष असायचं की 2 विषय अल्टरनेट घ्यायचे जीएसचे, आणि दुपारच्या वेळेला मॅथ असेल, इंग्रजी असेल, मराठी ग्रामर असेल, या विषयाकडे लक्ष देऊन संपूर्ण एक जो काही सिलेबस आहे तो आपल्या टाइम टेबलमध्ये फिक्स बसवायचा होता. आणि तो सतत असा जवळपास 12 तासाचा टाइम टेबल असायचा. असा सतत मी 5 वर्ष जवळपास फॉलो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फॉलो करतानाच माझं म्हणणं आहे की आपला ध्येय निश्चित जेव्हा आपण करतो त्यानंतर जे काही नियोजनात जे काही अडथळे येतात त्यात आपण मार्गदर्शन सुद्धा आवश्यक आहे. ते मार्गदर्शन घेताना आपला तो तेवढा व्यक्ती प्रगल्भ असला पाहिजे की मार्गदर्शन करण्यासाठी. तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेताय हे सुद्धा महत्वाचं आहे. झालेल्या अधिकाऱ्यांचं घ्या किंवा काही चांगले तुमचे मार्गदर्शक असतील त्यांचं मार्गदर्शन घ्या. आणि ते मार्गदर्शन घेतल्यानंतर शेवटी करायचं स्वतःलाच आहे. स्वतः खूप चांगल्या प्रकारे, कोणाला 1 वर्षाची असेल, कोणाला 2 वर्ष लागेल, कोणाला 3 लागेल, कोणाला 5 लागेल, कोणाला 8 लागेल, त्यात काही डाऊट नाही. कारण आम्ही जे काही अधिकारी झालेलो आहेत, जवळपास आम्ही जे काही त्या बॅचमध्ये 200 अधिकारी झालो होतो. सगळे सिनियर्स होते. म्हणजेच
जे 5-6-7-8 वर्ष अभ्यास झाले सगळे सिनियर होते. त्यामुळे असं होत नाही, असं फार क्वचित घडतं की एका वर्षात अभ्यास झालाय. फक्त अभ्यासात सातत्य ठेवावं लागतं. आपल्या विद्यार्थ्यांना 2-3 वर्ष झाले की वीट येऊन जाते. ते खूप कंटाळा करतात अभ्यासाला, मग डिप्रेशनमध्ये जातात. माझं म्हणणं आहे, तुमचं ध्येय निश्चित आहे ना, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे ना, तर सातत्य ठेवून तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करताना नेमकं जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता, कमीत कमी पुस्तक वाचा, जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे आपल्याला. मग कमीत कमी पुस्तक वाचा म्हणजेच काय, प्रत्येक विषयाचं एक बुक किंवा जास्तीत जास्त 2 बुक, एक क्वालिटी बुक काढायचे. ते वाचताना आपण पहिल्यांदा एक स्लो रिडिंग करायची. पहिल्यांदा वाचताना स्लो रिडिंग मध्ये आपण समजून घ्यायचं. त्यानंतर त्याच टॉपिकवरचे आपण PYQ बघायचे. ते PYQ बघितल्यानंतर परत टॉपिक वाचायचा. त्या टॉपिक वाचल्यानंतर आपली सेकंड रिडिंग मध्ये आपण अंडरलाईन करायचं. अंडरलाईन जे मेन वाटते ते अंडरलाईन केल्यानंतर परत PYQ बघायचे. म्हणजेच आणि जे काही आपण सातत्याने अभ्यास करताय त्या अभ्यासाच्या साईडला प्रत्येक शॉर्ट नोट्स असल्या पाहिजे. आपल्याला वाटते देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. आपल्याला वाटते की नोट्स काढायला वेळ लागतो, मग आपण काढत नाही, कंटाळा करतो. पण मी 2019 मध्ये कटण्याचं कारण तेच आहे, किंवा 18 मुख्य परीक्षा 5 मुलाखतीतून अजूनही अपयश असण्याचं कारण तेच होतं की मी नोट्स काढलेल्या नव्हत्या स्वतःच्या. मग मी म्हणून म्हणताय की वेळ गेला तर चालेल, थोडाफार स्वतःच्या वैयक्तिक नोट्स काढा आणि त्याच परत रिवाईज असं करून. आता 1-2 रिव्हिजन मध्ये कोणालाच काही लक्षात राहत नाही, कारण प्रत्येकाला विद्यार्थ्याला वाटते की मी वाचतो पण माझ्या काही लक्षातच राहत नाही. हे सगळ्यांचा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. पण माझं म्हणणं आहे की सगळ्यांना सारखी बुद्धी आहे. तुम्ही कशा प्रकारे रिडिंग करता, स्लो, फास्ट, किंवा कसं समजून घेता, पहिले स्वतःना जे पुस्तक आत्मसात संपूर्ण करावं लागते. ते आत्मसात झाल्यानंतर 2-3 रिडिंग मध्ये काही लक्षात राहत नाही. 5व्या रिडिंग पासून जर डोक्यात किंवा लक्षात राहणं चालू होतं, 5, 6, 7, 8, जवळपास मला वाटतं मी 5 वर्षात एक पुस्तक 15 वेळा वाचलं असेल. असं पूर्ण नंतर तर पेज नंबर सीट, लाईन सीट पाठ होतं की डायरेक्ट उघडलं आणि बघितलं की हे लाईन इथे. म्हणजे इथपर्यंत अभ्यास शेवटी होऊन जातो आपला काही वर्षानंतर. या प्रकारे आपले जेव्हा 10-12 वेळा आपल्या डोळ्याखालून जातात तेव्हाच आपल्याला ते लक्षात राहतं. म्हणून नोट्स का काढायचे आहे, कारण पुस्तक इतकंडा वाचू शकत नाही 15-20 वेळा. त्या नोट्स आपल्या तेवढ्या वेळेस रिव्हिजन होऊ शकतात. म्हणून कमीत कमी मटेरियल, जास्तीत जास्त रिव्हिजन आणि PYQ अनालिसिस करून आपला त्या दृष्टीने लॉजिक बिल्ड करणं. आणि आपला जेव्हा अप्रोच बिल्ड होतो की काही प्रश्न नोन असतात, काही अननोन असतात. नोन प्रश्न आपण आपल्या कंटेंटच्या बेसवर आपण सोडवणार आणि जे काही अननोन प्रश्न आहे ते आपण आपल्या अप्रोचवर सोडवणार. तो अप्रोच बिल्ड व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा अभ्यास होऊन काहीच महत्व नाही. अभ्यासासोबत जर तुमचा अप्रोच बिल्ड झाला तरच तुम्ही एक स्टेप पुढे जाता. मग अप्रोच कसा बिल्ड होईल, तर आयोगाचे जे काही PYQ आहे त्यात बघायचं की तीक्ष्णतेने की जे काही अननोन प्रश्न आहे, जे आपल्या कंटेंटच्या बाहेरचे आहे, त्याची उत्तर आयोगाने कशा प्रकारे दिलेली आहे. ते उत्तर बघितल्यानंतर आपल्याला काही दिवसांनी अंदाज यायला लागतो की अननोन प्रश्नाची उत्तर आयोग अशा प्रकारे देतो. त्या हिशोबाने आपलं मग लॉजिक बिल्ड झाल्यानंतर पाहिजे तिथे कंटेंट, पाहिजे तिथे अप्रोच. लॉजिक म्हणजे कंटेंट प्लस अप्रोच या दोघांचा जेव्हा मेळ होतो तेव्हा आपल्या लिस्टमध्ये टॉपवर असतो. हेच मला विद्यार्थ्यांना सांगणं आहे की अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर म्हणजेच काय, बुक्स, नोट्स, रिव्हिजन या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. काही वर्षात तुम्हाला नक्कीच यश येईल. त्याच गोष्टी करायला विद्यार्थी टाळतात. मॅडम तुम्ही काय सांगा? रिव्हिजनचं असं की मी जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा काय करायचे, रिडिंग करायचे. म्हणजे एक पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा तेच वाचायचे. पण आपण त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे की नोट्स बनवायला पाहिजेत आणि त्या पर्टिक्युलर गोष्टी नेहमी वाचत राहायला पाहिजे. म्हणजे नोट्सचा जास्त फायदा होतो. म्हणजे माझ्या पहिल्या 2 प्रिलिम्स न निघण्याचं कारण हेच होतं की मी रिडिंग करायचे, रिव्हिजन करायचेच नाही. किंवा PYQ अनालिसिस हे चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. PYQ जेवढं जास्त वेळ आपण वाचणार आहोत तेवढं म्हणजे आपलं आयोगासोबत जे एक इंटरॅक्शन असते ते PYQच्या माध्यमातून असते. तर PYQ एक चांगले करायला पाहिजे आणि रिव्हिजन करायला पाहिजे. नेहमी रिव्हिजन करत राहायला पाहिजे. मी रिडिंग करायची, त्याच्यामुळे माझी प्रिलिम सुद्धा क्वालिफाय होत नव्हती नंतर. कुठलं साहित्य वापरत होते तुम्ही? कारण तुम्ही जसं सांगितलं की कुठेतरी 2 क्वालिटी पुस्तकं असावीत, जास्तीत जास्त 2, कमीत कमी 1. असं कुठलं मटेरियल आहे की जे स्टँडर्ड मटेरियल असावं की जे विद्यार्थी
तुम्ही वापरलं किंवा विद्यार्थ्यांकडे ते असलं पाहिजे? आता जवळपास सगळ्या महाराष्ट्राला क्वालिटी बुक्स माहित आहेत. म्हणजे आणि हे सांगायचं की 90% विद्यार्थी सेम पुस्तक वापरतात. मग रिझल्ट 90% विद्यार्थ्यांचा काय येत नाही? पुस्तक तर अख्खा महाराष्ट्र सेम वाचत आहे. त्यात कारण आहे की आपल्याला जे क्वालिटी बुक्स म्हणजेच काय, तर तेच महाराष्ट्रात ज्या मॅक्झिमम चालत आहेत किंवा जे चालत आहेत तेच आपले क्वालिटी बुक्स आहे. आता प्रत्येक बुकचं आपण पब्लिकेशन वाईज नाव घेऊ शकत नाही कारण आपलं हे पब्लिसिटीचं प्लॅटफॉर्म नाही आहे. त्यामुळे आता कसं आहे, माझं सायन्सचं पुस्तक आहे, मी माझी पब्लिसिटी करू शकतो. त्याच्यामुळे असं प्रत्येक विषयाचं वाईज बुक सांगण्यापेक्षा मी सांगतील की तुम्हाला माहितच आहे कोणते बुक वापरायचे आहेत, 1 किंवा 2. फक्त महाराष्ट्र संपूर्ण सेम बुक वाचतोय. त्यात प्रत्येकाचा रिझल्ट काय येत नाही याचं कारण की प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने त्या बुकचा अभ्यास करतोय. म्हणजे पुस्तक एकच आहे, कंटेंट एकच आहे, अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मग सक्सेस होण्यासाठी जी काही अभ्यास करण्याची जी काही पद्धत आहे ती आपण चेंज करायला पाहिजे. आणि ती जेव्हा आपल्याला कळते की आपण लिस्टमध्ये आपलं नाव येणार, तेव्हा ऑटोमॅटिक आपला जो काही कॉन्फिडन्स होतो वाढतो आणि तोच आपल्याला मेरिट लिस्टच्या बाहेर घेऊन जातो. थोडे भांडणं लावतो तुमच्यात. मग असे काय बोलले, मी विचारलं भांडणं कोण करतात, त्यांनी तुमच्याकडे बोट दाखवलं आणि माघार ते घेतात. त्यास पुस्तक लिहित होतं, सगळ्यात जास्त मेहनत कोणाची होती? माझी होती, पण क्रेडिट सगळ्यात जास्त त्यांनी घेतलं. तुम्ही घेऊन दिलं पुस्तक लिहिताना भांडण होते? खूप होते, खूप जास्त. ते कोणता डाटा घ्यायचा, कोणता स्किप करायला पाहिजे किंवा कोणता महत्वाचा आहे. मला म्हणजे प्रत्येकाला अभ्यास करताना किंवा हे करताना की वेगवेगळं वाटत असतं ना की हा एक्झामच्या दृष्टिकोनातून जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो नाहीये. आणि मला सायन्स पर्टिक्युलरली जास्त आवडत असल्यामुळे मग माझा 1-2 जास्त टॉपिक घेण्याकडे जास्त कल असायचा आणि हे घ्यायला पाहिजे, ते घ्यायला पाहिजे. आणि मी सगळा अभ्यास करून, गुगलमध्ये करून, युट्यूब वगैरे बघून आणि 2-3 पुस्तक शोधून डाटा कलेक्ट करायची आणि हा सगळा रिजेक्ट करून टाकायचा. नाही, हा काही कामाचा डाटा नाही या पुस्तकासाठी. माझं खूप चिडचिड होत होती मग तेव्हा. आता कसं सर, मी पुस्तकाला सायन्स विषयाला मला चौकटीत बसवायचं होतं. मग माझं म्हणणं होतं की फापट पसारा न देता विद्यार्थ्यांना एक क्वालिटी कंटेंट दिला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी कमीत कमी कंटेंट देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मॅडम खूप जास्त काढायचा, मी त्यात कट करून मी क्वालिटी घ्यायचो. तुम्हाला असं म्हणायचं मॅडम काढत ते क्वालिटी नाही? तुम्हीच म्हणले होते की मॅडम खूप हुशार होत्या, त्यांना तुमच्याच लक्षात आलं सायन्समध्ये खूप हुशार आहेत. त्या टॉपिक काढायच्या, पण मांडणी मी चांगल्या प्रकारे करायचो. मांडणी माझी चांगली असल्यामुळे मी ते कमी करायचो. माझा तेवढाच उद्देश होता. मॅडम म्हणजे बुक लिहिताना तर इतके भांडणं व्हायचे की खूप त्या मॅडम रडलेल्या आहेत. म्हणजे पुस्तक लिहिताना जवळपास त्या महिन्यातून 3-4 वेळा रडलाच पाहिजे, कारण मी इतकं बोलायचोच तेवढा जास्त. कारण त्या चुका नाही झाल्या पाहिजे, रिपीट. मॅडमची सवय होती की 4 ठिकाणी लिहून ठेवायचं. जेव्हा डाटा कंपाईल करायचो मी, तेव्हा मला काही सापडतच नव्हतं. त्यामुळे खूप त्रास व्हायचा की डाटा कंपाईल करताना. यात मॅडमची खूप चिडचिड व्हायची. शेवटी मॅडमनी सगळं टाकून दिलं, मला पुस्तकही नाही पाहिजे, तुम्ही नाही पाहिजे, मला दोघांसाठी काहीच नाही करायचं. तरी घरच्यांनी एवढं कन्व्हिन्स केलं तुम्ही? व्यक्ती चांगले. ट्रेनिंग कसं झालं तुमचं? ट्रेनिंगच सगळ्यात अविस्मरणीय असते आपल्या आयुष्यात. जेवढ्या आपण संघर्ष करतो 5 वर्ष 6 वर्ष, त्या संघर्षानंतर एक जे काही चांगलं आयुष्य काय असते हे आपल्याला ट्रेनिंग मध्येच माहीत पडते. आता मी ट्रेनिंग संपून आता फील्डवर कार्य करताय, तेव्हा कळते की आपल्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस हे म्हणजे ट्रेनिंगचे. आणि ट्रेनिंग मध्ये जर काही असे व्यक्ती जर का भेटले तर त्यात आणखी सोन्याने पिवळं अशा. आणि ट्रेनिंग मध्येच असताना या गोष्टी घडतात की आपण पूर्णतः आपण एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असतो, कारण तिथे अभ्यासाचं लोड नसते. त्यामुळे तिथे जे काही लेक्चर्स होतात त्या लेक्चरकडे कमी लक्ष आणि आपल्या इतर गोष्टीत जास्त लक्ष असतं. त्यामुळे आयुष्याचा खरा जोडीदार मला शोधून देण्यात मला जे काही वनामतीने सहकार्य केलं आहे किंवा शोधून दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. तुम्हाला अपेक्षित होतं मिळतील? नाही. आता एकंदरीत तुमचं ट्रेनिंग झालं, तुम्ही जॉईन आहेत. आता तुम्ही 2 ठिकाणी राहता, 3ऱ्या ठिकाणी वेळ मिळतो?
हो मिळतो. कोण ऍडजस्ट करते? ऍडजस्टमेंट कोण करतं? आता ऍडजस्टमेंट कोण करतं? दोघं पण करतो. दोघंही करतात. हा. वेळेच्या बाबतीत आम्ही खूप ऍडजस्ट करतो, कारण आमचा प्रायोरिटी हीच असते की मॅक्झिमम वेळ आम्ही एकमेकांना दिला पाहिजे सोबत. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार ड्युटी आणि शनिवार रविवार जेव्हा फुल हॉलिडे असतो तेव्हा आम्ही एकमेकांना सोबत खूप जास्त टाइम स्पेंड करतो, बाहेर फिरणं. आणि जे काही ऑलरेडी आमची जे काही प्री वेडिंग गाजली होती लग्नाच्या आधी, ती संपूर्ण महाराष्ट्रात, त्यानंतर आम्ही फेमस कपल झालो होतो, बुकचे रायटर. आणि त्यानंतर जे काही प्री वेडिंग त्यात खूप शूट केले आम्ही. आणि थीम काय होती मला माहित नाही, काय थीम? जसं आम्ही वनामतीत भेटलो आणि त्याच्यानंतर जो आमचा प्रवास सुरू झाला लग्नापर्यंतचा, तो सर्व आमच्या प्री वेडिंग मध्ये तसं डिपिक्ट केलेला आहे. पूर्ण प्रवास इंटरव्ह्यू मध्ये देखील दाखवू. तो आमचा 5 मिनिटाचा प्री वेडिंगचा जो शूट आहे त्यात आम्ही संपूर्ण जे काही प्रवास आहे, अभ्यास, त्यानंतर ट्रेनिंगला एकत्र येणं, त्यानंतर आमचं जे काही स्टोरी आहे पूर्ण आम्ही त्या 5 मिनिटात गुंफलेली आहे. अच्छा. आता अभ्यास चालू आहे की बंद आहे? सध्या चालू आहे, पण आता फील्ड वर्क असल्यामुळे तेवढा काही जास्त अभ्यास होत नाही, पण चालू आहे. तुमचा? माझं पण चालू आहे. पुढच्या पोस्टसाठी तयारी चालू आहे. तर आता बऱ्याच वेळेस असं होतं की ज्यावेळेस लग्नाचा विषय येतो त्यावेळेस ज्यावेळेस 2 अधिकारी असतात, बरेच अधिकारी विचार करतात. म्हणजे प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. कोणी एखादा पुरुष अधिकारी असेल तर त्याला गृहिणी पाहिजे असते, जोडीदार. किंवा एखादी महिला असेल तर तिला जोडीदार हा नोकरीवाला पाहिजे असतो किंवा आपल्या वरच्या पोस्टचा पाहिजे असतो. आणि काहींचं असं म्हणणं आहे की नाही, दोघांना वेळ देता येत नाही. सरांचंच असं होतं की त्यांना हसू मुलगी पाहिजे होती. माझं फिक्स, मी मॅडमला पाहिल्यावर विचार बदलला. माझं पहिलेच ठरलं होतं की आता, कारण सांगत होते बाकीचे अधिकारी की प्रॉब्लेम येते लग्नानंतर नोकरीवाली बायको असली की, त्याच्यामुळे मी आधीच ठरवलं होतं की आता मी अधिकारी झालोय, त्याच्यामुळे आता एक हाऊसवाईफ बघणार आणि मग काय ट्रान्सफरचे लोचे नाही, काही नाही, छान आयुष्य निघेल असा विचार होता. पण शेवटी नशिबात जे काही आहे ते, जे काही जोड्या वरून बनून येतात ते एकदम वरून नाही बनवते. किंवा ज्या जशा काही जोड्या बनतात त्या जोडीनुसार काय जिकडे नशीब जाते शेवटी तिकडे न्यावं लागते. आणि त्यानंतर नोकरीवाली जेव्हा बायको भेटते तेव्हा ऍडजस्टमेंट करणं खूप जास्त आवश्यक असतं, कारण वेळ नाही भेटत. आणि एक साइड दोघांचा पगार येतो, त्यामुळे इकॉनॉमिक स्टॅबिलिटी येतं, ते खूप जास्त डोक्यावरचा मेंटल स्ट्रेस कमी करतं. त्याच्यामुळे मला वाटतं या खाण्यापिण्याच्या आणि घरातल्या कामांपेक्षा, हाऊसवाईफ करण्यापेक्षा इकॉनॉमिक स्ट्रेस जर आपल्यात कमी असेल तर मला वाटतं आपण शांतपणे जीवन जगू शकतो. अगदी बरोबर. शेवटी तो ज्याचा त्याचा विचार करण्याची ती पद्धत आहे. तुम्ही काय सांगाल की बऱ्याच मुली देखील हा विचार करतात की मला देखील जोडीदार हा मोठ्या पोस्टवाला पाहिजे? मला असं वाटते मोठ्या पोस्टवाला याच्यापेक्षा आपल्याला किती समजून घेते किंवा आपल्या म्हणण्याला किती मान आहे किंवा आपली रिस्पेक्ट किती होते त्या घरात, किंवा म्हणजे आपल्या विचाराला जुळून घेण्याचा प्रयत्न केला जातो का, किंवा म्हणजे एकंदरीत आपली हॅपीनेस महत्वाची आहे ना. लाईफ आपण कशासाठी जगतो की आपण खुश राहिलो पाहिजे. आणि जर आपण आपल्याजवळ पैसा आहे आणि आपण खुश नाहीये तर मग त्याला काय अर्थ. अगदी बरोबर. नाही, तुम्ही विदर्भवाले आम्हाला सापडणार नाही. बोलण्यात तुमचा हात पण नाही धरू शकत. निश्चितच. खरं तर नाही, आम्ही खूप अधिकारी जोड्या पाहिल्या, वास्तव कट्ट्यावरती पण येऊन गेल्या, आणि त्यांच्याकडे पाहून तरी असं वाटतं किंवा ज्या अधिकारी जोड्या आमच्या ओळखीच्या आहेत, कॉन्टॅक्टमधल्या, ज्यांना आम्ही पाहतो, सुखी संसार चाललाय, व्यवस्थित चाललाय. त्यामुळे हा जो एक समज आहे की वेळ भेटत नाही किंवा काय, आता माझी बायको पण अधिकारी आहे, छोटी कासाना पण आहे, पण मी मोकळा आहे. त्याच्यामुळे मी ॲडजस्ट करतो वेळ. ठीक आहे, त्या गोष्टी आहेत. परंतु आता आपण पाहतो की वास्तव कट्ट्यावरती बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेचा वर्ग आहे. बऱ्याच चुका विद्यार्थ्यांकडून होतात की ज्या तुमच्याकडूनही झाल्या, तुमच्याकडूनही झाल्या, त्या तुम्ही सुधारल्या म्हणून तुम्ही पुढे गेलात. मुलाखतीच्या शेवटी काय सांगाल दोघेही, की कुठल्या चुका विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजेत? माझं म्हणजे बऱ्याच मुलांचा असा विचार असतो की अभ्यास घरी राहून करायला पाहिजे किंवा म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी येऊन करायला पाहिजे.
तर मी मोस्ट ऑफ द माझी तर प्री मेन्स इंटरव्ह्यू तिन्ही लॉकडाऊनमध्ये घरी असतानाच अभ्यास झालेला आहे माझा. आणि मी आली होती तरी पण थोडाच कमी टाईमसाठी आली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण घरी पण अभ्यास करून तेवढं यश मिळवू शकतो. असं काही गरजेचं नाही आहे की बऱ्याच मुलांची तेवढी परिस्थिती नसते किंवा कर्ज वगैरे काढून मुलं इथपर्यंत येतात. तर तसं न करता आपण घरी, आता काय झालंय, आता ऑनलाईन सर्व रिसोर्स अवेलेबल आहे. मोबाईलवर आपण सगळे व्हिडिओज बघू शकतो किंवा टेस्ट सिरीज पण लावू शकतो. जसं मला टेस्ट सिरीज नंतर समजलं की मला काय झालंय की मला क्राऊडमध्ये समजलं की ठीक आहे, आपण क्राऊडमध्ये काहीतरी आहे. तर याच्यासाठी आता मोबाईलवर टेस्ट सिरीज असते आणि तिथे पण आपल्याला समजतं की तिथे पण रँकिंग असतं. त्याच्यामुळे आता तो एक इश्यू नाही राहिलाय. तर आपण घरी पण एक चांगला अभ्यास करू शकतो. आणि दुसरं असं की PYQ तेच जे नेहमी सर्व सांगतात की PYQ करणं, नोट्स काढायला पाहिजे आणि नेहमी रिव्हिजन करायला पाहिजे. तेच आपल्या यशाचं गमक आहे. मला वाटतंय की स्टार्टिंगला जे मी चुका केल्या त्या विद्यार्थ्यांकडून होऊ नये यासाठी तुम्ही अभ्यास करतानाच डायरेक्ट बेसिक, त्यानंतर बेसिक बुक्स, त्यानंतर मग त्यात वरचे बुक्स, म्हणजेच आपण जेव्हा MPSCचा अभ्यास करतो विद्यार्थी डायरेक्ट मोठेच्या मोठे बुक वाचणं चालू करतात. माझं म्हणणं आहे की स्टार्टिंगला आपण शालेय पुस्तकं 5वी ते 10वी ते शालेय पुस्तकं वाचल्यानंतरच त्या विषयाचे जे काही रेफरन्स बुक आहेत ते बुक, त्यानंतर असे टप्प्याटप्प्याने गेलं तर कसं होतं की आपली चुकत नाही आणि आपण चुकीच्या मार्गाने जात नाही. एकदम फापट पसारा बुक वाचण्यापेक्षा खूप सारे कमीत कमी बुक वापरा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा, PYQ बघा, नोट्स काढा आणि स्वतःला आत्मपरीक्षण करा. अभ्यास करताना डिप्रेशन फार येतं, त्यामुळे डिप्रेशन वर मात करण्यासाठी तुमच्या जे काही, माझं म्हणणं आहे की जे काही नोकरी लागल्यानंतर तुम्हाला जे करायचं ते नोकरी लागल्याच्या नंतर करा. नोकरी लागल्याच्या नंतर काय फळ भेटतात तुम्ही बघतच आहे, माझ्या बाजूला बसून आहे. त्याच्यामुळे नोकरीच्या आधी तरी या गोष्टीत पडू नका, कारण माइंड डिस्ट्रॅक्ट होतो. त्यामुळे एक फोकसली तुम्ही जर अभ्यास केला, त्यानंतर आयुष्यात सगळं नोकरी लागल्यानंतर सुखी सुख आहे आणि चांगलं जीवन आहे. त्याच्यामुळे छान अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. नक्कीच. म्हणजे आजच्या या आपल्या गप्पांमधून एक आदर्श जोडी कशी असावी याचं उदाहरण तुम्ही आहात. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही जे काही मोलाचे सल्ले दिले, तुमचा पूर्ण प्रवास सांगितला आणि एकंदरीत तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता त्यावेळेस तुमच्याकडून PYQ असेल किंवा नोट्स असतील, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस असेल, मेडिटेशन असेल, मॅडम करत होत्या, पोस्ट मिळाल्याच्या नंतर तुम्ही करा, तो भाग वेगळा आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिळाल्या ह्या निश्चित विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील. आणि आजपर्यंत वास्तव कट्ट्यावरती जेवढ्या काही अधिकाऱ्यांच्या जोड्या आल्या त्या अशाच आम्ही त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या. आणि तुम्ही जे शेवटचं वाक्य सांगितलं, अधिकारी झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी मिळतात. मग कदाचित कोणी आधी मेडिटेशन करेल, कोणी नंतर करेल, पण फायदा हा 100% होतो. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या त्याबद्दल दोघांचाही खूप खूप आभार. धन्यवाद.